पंकजा मुंडेंना ओबीसी मिळावा हे चक्रव्यूह नको वाटत असेल. जरांगे यांनी असं म्हटलंय. आपल्याकडून वाकडा पाय पडायला नको असं पंकजा मुंडेंना वाटलं असेल असं जरांगे पाटील यांनी म्हटलं. ओबीसी मेळाव्याला पंकजा मुंडे यांच्या गैरहजेरीवरून जरांगे पाटील यांनी अशी टीका केली आहे. भुजबळांना रक्ताने माखलेल्या हातामध्ये मुंडेंचा वारसा द्यायचा असेल. छगन भुजबळ बोलले होते. धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांचा वारसा चालवावा, त्यावरून जरांगे पाटील यांनी ही टीका केली आहे. दादा, काल ओबीसींचा बीडमध्ये एल्गार मेळावा झाला. या ठिकाणी अनेक नेत्यांची भाषणं झाली, परंतु छगन भुजबळ त्या ठिकाणी प्रमुख नेते होते आणि यावेळी ज्या नेत्या नव्हत्या त्या होत्या पंकजा मुंडे. त्यावेळेस त्या अनुपस्थित होत्या. यावर तुम्ही काय सांगाल? कारण छगन भुजबळ त्यावेळी असंही म्हटले की ज्यांचे फोटो नाहीत त्यांनी नाराज व्हायला नाही पाहिजे. खरं तर ओबीसींचा मेळावा होता, ओबीसीच्या नेत्या होत्या त्या, पण त्या ठिकाणी त्या दिसल्या नाहीत. तर ते सगळ्यात अगोदर मी कालच सांगितलं की ती एकतर ओबीसीचा मेळावाच नाही, ती एका विशिष्ट जातीचा, एका टोळीचा तो मोर्चा आहे. पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवायचा असं या उद्देशाने ते बाजूला गेले असतील, परंतु काल छगन भुजबळ हे धनंजय मुंडे यांना उद्देशून म्हणाले की गोपीनाथ मुंडेंचा वारसा आता धनंजय मुंडेंनी चालवायला पाहिजे आणि ओबीसींचा त्यांनी जे आंदोलन आहे पुढे नेलं पाहिजे. ते अलिबाबांनी काय केलं? येवल्याच्या डावं टाकतो, ते षड्यंत्रकारी विषारी डावं टाकतो. तो भ्रष्टाचारानं बरबडलेला आहे. ती जेलवाऱ्या करून आलाय तशा. तसं आता त्याला जो चांगला वारसा आहे गोपीनाथ मुंडे साहेबाचा, ते रक्तानं हात भरलेलेच हातात द्यायचं असेल त्याला. कारण त्याचे धंदेच ते आहेत दूषित विनाशकारी लोकांच्या हातात शब्दाचा आणि वाक्याचा प्रयोग करून द्यायचं आणि चांगल्या नावाला सुद्धा डाग लावायचा, हे त्याचं काम आहे. त्यात तुमची विखे पाटील नेहमी भेट घेतात आणि विखे पाटील यांनी तुमची भेट घेऊन राज्यभर विखार लावला आणि मी त्यांना सोडणार नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलं. सोडायला काय करणार तू त्यांचं? सोडायला त्यांना बांधलंच नाही कोणी, ते सुटलेलेच आहेत आणि त्यातले ते जुनाट पाटील आहेत. बाकीकडे तर एवढे मेखे असतात, त्यांचं एवढी मेखे ती लयच लांब घुसती आणि तो दाखवायला का तो ह्या निवडणुकीत दाखिलेलाच आहे त्यांना. हा काय म्हणणं आहे तो? काय म्हणणार तो? घुरट सगळ्या दुनियाचं. ह्या निवडणुकीत त्यांनी विरोधच केलेला त्यांना, विखे साहेबांना. हां काय म्हणणं आहे तो? फडणवीस साहेबाचा नंबर आहे आता, अजितदादाचा त्यांचा. अजितदादा आहे थोडा विचित्रच आहे, ते बघन तोवर बघन. भास्कून साप चावले चावून ते लय वचकट आहे देवी. ते सुईचं नाही, बोलता बोलता घोडा लावते देवी आणि मलाच म्हणते शा देते एकटा, मी देतो ते नाही का देत. परत म्हणते कुठं का बसते त्या समाधीपाशी जाऊन चुकलं म्हणून. हां परत म्हणते प्रायचित्त घेतो मी घोडे लावून. नक्कीच हे होते मनोज जरांगे पाटील. कॅमेरामन विशालसह संजय सरोदे, TV9 मराठी, अंतर्वादी सराठी.